गाईचं दूध पिलो ना, ती गाय सुद्धा कशी होती, काळीच होती. काळी गाय म्हणजे कोण, जर्सी नाही बरं. जर्सी गाई बऱ्याच काळ्या असतात. जास्त दूध मिळावं, जास्त पैसा मिळावा यासाठी आम्ही काळ्या गाईचा, त्या जर्सी गाईचा उपयोग करत असतो. पण खरं सांगू तुम्हाला, किमान नैवेद्य चारण्यासाठी तरी एखादी गावरान गाय आपल्या खुट्याला असू देत जा. आता तुम्ही खेड्यातले लोक आहात, तुमच्याकडे गावरान गाईच आहेत, यामध्ये काहीच संशय नाही. पण शहरामध्ये बऱ्याच जर्सी गाई मात्र वापरले जातात. आमचे गुरुवर्य श्री वैद्य बाबा सांगायचे, अरे जर्सी गाईचं ओरड नाही तसंच. आपल्या गावरान गाईचं वासरू काय म्हणतं, मा मा म्हणतं मा. पण जर्सी गाईचं वासरू ते काय म्हणाल याचा नेमच नाही. जर्सी गाईचं ओरड नाही तसंच, जर्सी गाईचं खाणंही तसं. एवढं खाणं आहे महाराज, जे दिसल ते खाऊन टाकते. आणि जर्सी गाईचं दूधही तसंच. बाबा म्हणायचे, जेवढं पाणी पिते ना जर्सी गाय तेवढंच दूध देते.